नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांनी त्याचबरोबर डॉक्टर वाकोडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर मुरमुरे साहेब असो यांच्या माध्यमातून अ, गेल्या 1 महिन्यापासून ही सगळी मंडळी अ, भव्य असा जागतिक म्हणजे आदिवासी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा उत्स्फूर्त त्यांना प्रतिसाद दिला. तिथं अनेक कार्यक्रम चांगले झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा झाला. त्याचबरोबर प्रत्येकानं आपापलं जे काही आदिवासी बांधवाविषयीचं मत आहे ते सुद्धा आणि इथं बरेच सनदी अधिकारी होते. त्याचबरोबर आजी-माजी सर्व पदाधिकारी होते आणि एक आनंद उत्सवामध्ये आदिवासी दिन आमच्या नांदेड शहरामध्ये साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र यांनी आम्हा आदिवासीसाठी एक चांगली संधी आम्हाला प्राप्त करून दिली आहे की ज्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी आम्ही आमच्या समाजाचे चालीरीती, भाषा, संस्कृती, निसर्गाबद्दलचं प्रेम या सर्व गोष्टी आम्ही इथे व्यक्त करू शकतो. आणि आपण बघितलं असेल की आदिवासी समाज आता हळूहळू शिक्षणाच्या मार्गावरती गेल्यामुळे आज हे सगळे आदिवासींचे प्रश्न वगैरे आपल्याला लक्षात येत आहे. आणि आज मी सर्व आमच्या समाज बांधवाचं, माझ्यासोबतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद हे करेल की त्यांनी हा आदिवासी दिन इतक्या चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. आज ITI पासून महात्माराव ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यानंतर आमची सुंदर अशी एक रॅली किंवा शोभायात्रा निघाली आणि त्या शोभायात्रेचा समारोप आज आम्ही ह्या डॉक्टर शंकररावजी चव्हाण सभागृहामध्ये केलेला आहे. या आम्हाला आमचं भाग्य म्हणजे असं वाटतं की माननीय अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा राज्यसभा खासदार यांनी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून हजेरी लावली. त्याचबरोबर आमचे हदगावचे आमदार माननीय बाबुरावजी कोळीकर साहेब, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलरावजी पावडे, त्या अशी राजकीय मंडळी, त्याचबरोबर भोकरच्या आमदार श्री जयाताई चव्हाण ह्याही ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार माननीय अमरराज जुरकर साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आणि आमचे हजारो आदिवासी बांधवांनी हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सहकार्य केलं. तर ह्या सर्व राजकीय मंडळीचं, माननीय अशोकराव चव्हाण साहेबांसोबत सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणे साजरा होऊन उत्साहामध्ये अतिशय चांगला झाला. त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझे स्वागत अध्यक्ष म्हणून मला जे काही सर्व समाज बांधवांनी, सर्व राजकीय मंडळींनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.